नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. तर आज आपण बनवतोय मस्त अशी चमचमीत दही भेंडीची भाजी. तर आपण कोणतेही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. भेंडी स्वच्छ धुवून निथळत ठेवलेली आहेत. आता आपण भेंडी कापून घेऊया. असे तुकडे करायचे. तुम्हाला लहान मोठे करायचे असतील तरीही काही हरकत नाही. आणि मधून ना अशी एक चीर द्यायची. अगदी संपूर्ण कापायचं नाही. तुम्हाला 2 तुकडे करायचे असतील तेही करू, म्हणजे मधून कापून जर 2 तुकडे करायचे असतील तरीही करू शकता. मी अशा पद्धतीने कापून घेते. फक्त थोडीशी अशी चीर द्यायची मधून. सगळी भेंडी कापून झालेली आहेत. इथे आपण भेंडी कापून घेतलेली आहेत. एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला. अर्धा चमचा आपण जिरं घालणार आहोत. त्याच्यानंतर 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, 2 चमचे आपला घरगुती लाल मसाला आहे, अर्धा चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर, कोथिंबीर घेतलेली आहे. इथे मी 4 चमचे तेल घेतले, कारण तेल आपल्याला फ्राय करायला पण लागणार आहे ना, म्हणून तेल 4 चमचे घेतले. आणि दही 2 चमचे. दही आपल्याला फेटून घ्यायचं आहे. चला तर पहिलं आपण भेंडी आहे ती फ्राय करून घेणार आहोत. आपली कढई तापलेली आहे. कढईमध्ये आपण तेल घालून घेऊया. आपला तेल तापलेला आहे. आता आपण याच्यामध्ये भेंडी घालून घेणार आहोत. आपल्याला भेंडी आहेत ना, मीडियम टू फास्ट जो गॅस असतो ना त्याच्यावरती तळायचं आहे. आपण स्लो गॅसवर जर तळलं ना तर त्याचा चिकटपणा वाढतो आणि पाणी सुटेल म्हणून. आपलं छान असं तळून घ्यायचं आहे. आपण गॅस मीडियम टू फास्ट ठेवल्यामुळे तार अजिबात सुटली नाहीये. आता चिकटपणा वाढतो ना त्याचा, म्हणून थोडा अगदी आता 2 मिनिटं तळून घेणार आहोत आपण. रंग तसा चेंज झालाय, पण थोडासा रंग चेंज व्हायला पाहिजे आपल्या भेंड्यांचा. पाहू शकता मस्त अशी आपली भेंडी फ्राय झालेली आहे. आता आपण काढून घेऊया. डिशमध्ये काढून घ्यायची भेंडी आपल्याला सगळी. याच तेलामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे, अर्धा चमचा. जिरं छान तडतडलं की आपण याच्यामध्ये कांदा घालूया. कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. आपला कांदा मस्त ट्रान्सपरंट झालाय. आता आपण याच्यामध्ये आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालून घेणार आहोत. अर्धा मिनिटभर आपण परतून घेऊया. आधी टाकली नाही आलं लसूण पेस्ट, कारण काय होतं नाहीतर ना तळाला चिकटते. म्हणून ना कांदा शिजला ना, कधीही कांदा शिजला त्याच्यानंतरच आपल्याला आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालायची. जर आपल्याकडे आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट नसेल तर नुसती आपण आलं लसूणची पेस्ट घातलं तरीही चालेल, किंवा जर लसूण खात नसाल तर लसूण नाही टाकला तरीही हरकत नाही. तरीही खूप सुंदर अशी भाजी होते. आता आपण सगळे मसाले घालून घेणार आहोत. मीठ घालूया, हळद, मसाला, धना पावडर, गरम मसाला, थोडी कोथिंबीर घालूया. आणि आपण मसाले जरा शिजवून घेऊया अर्धा मिनिटभर. दह्यामध्ये हे सगळे मसाले घातलं तरीही चालेल, पण मसाल्यांचा वास छान मोडेल ना तेलामध्ये घातल्यानंतर, म्हणून मी ह्याच्यामध्ये घालते. आणि आता आपण ह्याच्यात भेंडी घालूया. भेंडी देखील आपण छान परतून घ्यायची अर्धा मिनिटभर. अशी देखील खाल्ला तरी भारी वाटते ना भाजी, एक नंबर दिसते. पण आज आपण करणार आहोत दही भेंडी. आता आपण दही घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये. दही घालताना नेहमी गॅस अगदी स्लो करायचा आपल्याला. हे आहे आपलं दही. दही छान आपण परतून घेणार आहोत. अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे, मस्त अशी. आणि आता 1 मिनिटभर आपण शिजवून घ्यायचंय दह्यासोबत, आणि गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा आहे. मध्ये कोथिंबीर घालूया आणि आपली भाजी रेडी झालेली आहे. काढून घेऊया आपण. मस्त अशी चमचमीत दही भेंडी ची भाजी आपली रेडी झालेली आहे.
खूप छान लागते आणि तोंडाची चव वाढवणारी अशी भाजी आहे. तर तुम्ही नक्कीच ट्राय करा. तर मंडळी, तुम्हाला दही भेंडीची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा.